मॅन ऑफ द मॅच मागील मॅचचे अमन खान ज्यांनी 3 बळी घेतले आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. गोलंदाजी ट्रॅकवरती आमचे साथी समालोचक ब्रँड ऑफ नांदगाव अर्थात आपण पाहतायत मृण्मय ठाकूर आपल्याला पाहायला मिळतात. नांदगाव म्हटलं की क्रिकेटसाठी जाणलं जाणारा गाव आणि अगदी त्यातील गावातील लखलखता तारा, यंग टॅलेंट. पहिलाच बॉल वेगा सहित अचूक टप्पा, सिंगल मिळतोय. सिंगलनं चांगली सुरुवात बघायला मिळाली. धावांची गती तपासून पाहिली फलकावरती तर जाऊन पोहोचतोय 1 चेंडू आणि 1 धाव. मृण्मय मोरे पुन्हा एकदा जोडले जात आहेत. पुढचा बॉल होता, इथे मात्र सिंगल परिपूर्ण झाली. ऋत्विक आपल्याला पाहायला मिळतात. येणाऱ्या काळात अपकमिंग फ्युचर ऑफ क्रिकेट ऋत्विक आपल्याला पाहायला मिळतात. अगदी कमी वयाचे देखील खेळाडू प्रत्येक संघामध्ये पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉलला स्टिअर केलं, सिंगल मिळतंय. ज्या वेळेला मृण्मय यांचा षटक संपेल त्या वेळेला आपण पाहतात फलंदाज जास्त जोखीम पत्करणार नाही, रिस्क घेणार नाही, कारण त्यांना माहिती आहे जर त्या बॉलला मिस केलं तर मृण्मय हा यष्ट्यांचा वेध घेणारा गोलंदाज आहे. मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅच मध्ये अमन खान, तर ते मॅन ऑफ द मॅच साठी या कल्पेश अघाव यांच्या शुभ हस्ते मात्र ते दिली जाईल मॅन ऑफ द मॅच. सॉफ्ट हँड बॉलला खेळले, अगदी चांगल्या बॉलला सन्मान मिळतोय. मृण्मय ठाकूर जबरदस्त वेगाचा राजा, वेगावरती नियंत्रण देखील असायला हवं. फटका इथे देखील खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, फेकण्याच्या तयारीत होते. क्षेत्ररक्षक जे नॅचरल गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये त्यांची राहिली नाही, याही मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करतील का या आशेसह उतरलेला संघ बघायला मिळतोय. ज्यावेळेला टॉस जिंकले त्यावेळेला म्हटले की आम्ही प्रथमतः करणार इथून खराब क्षेत्ररक्षण, अनुप यांच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण. जर या गोष्टी इथे झाल्या तर मग धावसंख्या तुम्हाला या पद्धतीची अनेक वेळा बघायला मिळेल. थोडीशी मोठी धावा राहिली. मी म्हणेन की 8 धावा ज्या आहेत या वेळेला नवीन गोलंदाज मधुकर हे आलेत. मधुकर दळवी हे आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल त्यांच्या हातखंडातला जिथे सिंगल मिळाली आणि 9 धावा धावफलकावरती. शिरगावकर लायन्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मी म्हणेन की आतापर्यंत या लीग स्पर्धेमध्ये अनबीटन, ज्यांच्या पुढे टॅगलाईन लागले. आतापर्यंत एकही सामना पराभूत नाही. टॅप केले बॉलला, बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेंसाठी. अगदी बॅकफुटला आले, बॉडी बॅलन्स मागच्या पायावरती ट्रान्सफर केलं आणि तदनंतर बॉलला टॅप केलंय जिथे 2 धावा मिळाल्या. धावसंख्या आता 2 ना आकार घेत जाऊन पोहोचतील. त्या म्हणजेच 11 धावा या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण तपासून पाहिल्या. दुसरं गोलंदाजी ट्रॅकवरती मधुकर दळवी यांना आपण पाहतायत. रात्रीचं सत्र आणि या रात्रीच्या सत्रातला अत्यंत महत्त्वाचा आणि संघर्षाचा सामना. ऑन साईडला केलाय फटका, रनआउटची संधी तिथे आपण पाहतायत. पंच विचार विनिमय करतील आणि तदनंतर वॉर रूम मध्ये 3ऱ्या पंचांकडे मात्र हा सिग्नल पाठवलाय. आणि आज आधुनिक काळामध्ये जर तुम्ही तपासून पाहिलं तर यूट्यूब लाईव्ह ही संकल्पना आली. 14 फेब्रुवारी 2005 यूट्यूब हे आपल्याला पाहायला मिळालं आणि तदनंतर आज बऱ्याचशा गोष्टी अगदी सहज झाल्या. ज्या वेळेला इंटरनेट नव्हतं त्यावेळेला यूट्यूब स्वप्नासारखं वाटायचं, परंतु आज इंटरनेटचं हे जग आहे, आंतरजालचं जग आहे, जिथे सर्व गोष्टी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मिळतात. ते हे यूट्यूब सत्र आहे. आणि इथे फलंदाज बाद अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतात पाटील नेटवर्कची टीम तुमच्यासमोर हे रिप्ले आपण पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीनं चांगलं कलेक्शन, चांगली फेकी या दोन्ही गोष्टींचा अवलंब राहिला आणि जिथे आता फलंदाज बाद देखील झाले. फलंदाज दाखल होत आहेत. खेळलाय फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. सिंगल मिळेल कारण फलंदाजाच्या बॅटला तो बॉल लागलाय. फक्त सिंगल असेल. सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते. बॅटला लागलाय, बॅट्समनच्या बॅटला लागलेला तो बॉल, तो रन नाही काउंट होणार, लक्षात घ्या. इथे जर आपण पाहिलं तर आता जयेश संख्या आणि दक्ष सॉफ्ट हँडनं बॉलला खेळलंय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत डीप मध्ये, त्यांच्या माध्यमातून बॉलला फील्ड होईल. सिंगल मिळेल. सिंगलच्या साहाय्यानं धावांची गती तपासून पाहिली तर 13 वरती अगदी शेवटचा बॉल बाकी.
शेवटचा बॉल बाकी आहे या षटकातला. फटका इथे देखील खेळला इंटू द गॅपमध्ये. अनुप फील्ड करतील बॉलला. तत्पूर्वी तुम्हाला सिंगल देखील मिळते. 7ची सरासरी राखली. पहिल्या षटकात धावसंख्या आल्या होत्या 8, परंतु या षटकात मी म्हणेन की चांगली गोलंदाजी केली गोलंदाजानं. अवघ्या 6 धावा खर्च केल्या. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 14 वरती. एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोघांमधला द्वंद्व. चिले चॅम्पियन संघाचे चिले थोडेसे आता हतबल झालेत, कारण मागचा सामना प्रत्येकाला पराभव कोणाला पसंत नसतो. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येकाला वाटतं की विजय माझा असावा, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये एका संघाला पराभवाच्या छायेमध्ये ढकलल्याशिवाय क्रिकेटच्या खेळाचा रिझल्ट लागत नाही. त्या अनुषंगाने चिले चॅम्पियन सरकत नाही. येणाऱ्या काळात तुम्ही तुमच्या नावाचा दबदबा पुन्हा एकदा निर्माण करू शकता. हाफ ट्रॅकरचा बॉल होता. बॉलवरती आक्रमण नाही करता आलं, जिथे आपण पाहू शकाल. सिंगल मात्र मिळते. या सिंगलच्या साहाय्याने धावांची गती जर आपण तपासून पाहिली तर 16 स्वीट 16 16 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचतायत. गोलंदाज तयार. फुलरलेनचा बॉल होता, जिथे ड्यू फॅक्टर थोडंसं आणि त्या अनुषंगाने आपण पाहतात पायाची घसरण. 17 धावा धावफलकावरती आहेत. क्रिस्टल पार्क प्रीमियर लीग 7वं वर्ष. फटका तर केलाय जरूर चांगला. क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतात चांगलं केलं. मृण्मय तिथे आपल्याला पाहायला मिळाले. ओव्हरआर्म क्रिकेट चांगला हाताळतात. लेदर क्रिकेटचा देखील तेवढाच चांगला दांडगा अनुभव आहे त्यांच्याकडे. आणि ज्या अनुषंगाने आता अंडरआर्म क्रिकेटमध्ये ब्रँड ऑफ नांदगाव अर्थातच मृण्मय ठाकूर क्रीजचा योग्य वापर केला. डीपमध्ये आले आणि तदनंतर आपण पाहतायत जयेशच्या बॅटमधनं बॉल झन्नाटेदार. CPLचा चौकार. 4 धावसंख्या जर आता आपण तपासून पाहिली तर 22 वरती. 4 चेंडूंचा खेळ झाला. येणाऱ्या काळात पूर्वार्धात आणखीन एक षटक येणं आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील आपण पाहतायत फटका तर केला. खराब क्षेत्ररक्षक. नो स्कोर आहे. करायचं तर करायचं काय. अनुप यांच्याकडून खराब क्षेत्ररक्षण होतं, परंतु नशिबानं साथ दिली आणि नो स्कोर आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 22 वरती स्थिर. शेवटचा बॉल या षटकातला बाकी. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॅकफुटला आले. बॅकफुटला येत असताना चेंडूला मात्र जरूर खेळलेत, परंतु धावसंख्या इथे सिंगलच्या व्यतिरिक्त काहीच नाही. 23 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी. पुढील होणारा सामन्याचा टॉस हाही आपण तेवढंच करणार आहोत. इनिंग्स ब्रेकमध्ये तो सामना देखील तेवढाच महत्त्वाचा असेल. 2 संघ आपल्याला बघायला मिळतील. 6 बॉलचा आता खेळ बाकी. जिजाऊ वॉरियर्स इथे नो बॉल घोषित केलाय. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. जिथे सेलिब्रेशन टाइम झालं होतं, परंतु तदनंतर सीन झाला मोये की तो बॉल नो होता आणि अनुषंगाने आपण पाहू शकाल की 1 धाव देखील मिळते. 24 धावा धावफलकावरती. याही वेळेला नो बॉल. सलग 2 बॉल नो आलेत. रोहित. यस मृण्मय. नो बॉल. धावसंख्या जर आपण तपासून पाहिलं तर आता जाऊन पोहोचते. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने 26 फटका खेळलाय आणि तो षटकार आहे. षटकाराला इथे तुम्हाला बाद घोषित केले जाईल. यावेळेला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक इथे आपल्याला बघायला मिळाले आणि सिंगलच मिळते. या मॅचमध्ये धावांचा आलेख वाढताना दिसला. या मॅचमध्ये धावांचा ग्राफ उंचावताना बघायला मिळाला. पुन्हा एकदा फटका तर खेळलाय आणि इथे जर आपण पाहिलं तर काय झालंय, काही गरज नव्हती. चौकार आहे का? नाही. ओके, ऑल राईट. फेअर क्रिकेट. जिथे आमचे लाडके मायबाप प्रेक्षक आहेत जे दर्शवत आहेत, अनुप यांना काही गरज नव्हती आणि त्यावेळेला त्याने तिथे बॉलला हात लावलं नाही. बघा, जे खेळाडू कक्षामधून खेळाडू आहेत त्यांना विनंती की तुम्ही आर्ग्युमेंट्स करू नका. आपण प्रेक्षक आहेत. प्रेक्षक कुणाचे बांधलेले नाही. सगळ्यांना फेअर क्रिकेट खेळायलाच आवडतं. त्यामुळे आपण डगआउटमधून काही बोलू नका. इथे जर आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या 28. नो स्कोर. फुटवर्क खूप महत्त्वाचा. 29 धावा. चला पुढील होणारा सामना टॉससाठी या.
29 धाव्यांचं टार्गेट राहणार आहे पुढच्या मॅचमध्ये. या मॅचमध्ये पुढील मॅचचा आपण टॉस करणार आहोत. पाटील फलटण आणि चव्हाण सुपर किंग दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण या टॉससाठी, पाटील फलटण आणि चव्हाण सुपर किंग दोन्ही कर्णधारांना विनंती करीन की आपण प्लीज टॉससाठी या. एकोणतीस धाव्यांचं टार्गेट. शिरगाव लायन्स सांगतात की आम्ही गोलंदाजीने पण पुढेच राहतो, फलंदाजीने देखील आम्ही दबदबा राखतो आणि आमची गुणवत्ता आहे. अनबीटन हे पुढे टॅगलाईन का आहे तर विथ द बॅट विथ द बॉल या सर्व क्षेत्रामध्ये पहिल्याच बॉलवरती काही क्षेत्ररक्षण केलं. क्लास पीस ऑफ फिल्डिंग पार्थ आपल्याला पाहायला मिळाले. फटक्यामध्ये देखील काहीच कमी नव्हतं, परंतु कधी कधी प्रयत्न चांगले राहिले की मग यशाला देखील झुकावं लागतं. त्या अनुषंगाने प्रयत्न चांगले राहिले. फटका केलाय. इथे स्ट्रायकिंग एंडला येतील पुन्हा एकदा मृण्मय ठाकूरला शेवटपर्यंत 4 षटकांपर्यंत उभं राहणं खूप गरजेची भूमिका आहे. जर ते उभे राहिले तर या धावा होऊ शकतात. आत्मविश्वास या वेळेला मृण्मय बाद झालेत आणि मृण्मय बाद झाल्यानंतर सेलिब्रेशन टाइम बघा. क्या बात आहे. सुपर कॅच यष्ट्यांच्या मागे आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय चांगला झेल टिपला. फलंदाज बॅक टू दी डगआउट गॉन. सेलिब्रेशन चांगलं बघायला मिळालं. येणाऱ्या काळात आपण पाहू शकाल बघा. कॅच टिपल्यानंतर हुसेन शबान हुसेन यांना आपण पाहतायत बघा. विराट कोहली, अगदी विराट कोहलीचं ज्या पद्धतीचं सेलिब्रेशन असतं त्या पद्धतीनं CSK won the toss, selected to field first. Next match. अनुप आलेत आणि तदनंतर आपण पाहतात बॅटचा संपर्क झालाय. पंच आहेत, तुम्ही निश्चित स्वरूपात आर्ग्युमेंट्स करू नका. मृण्मयी आपल्याला बाद होताना पाहायला मिळाले, हरकत नाही. आता 4 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 3. गौरव पहिलं षटक राऊंड डिस्टन्सनं आलेत. फटका तर जरूर चांगला खेळलाय आणि यावेळेला पार्थ यांना बीट करत बॉल अगदीच समोरून सीमारेषा पलीकडे. शिरगावकर लायन्स यांच्या 2 खेळाडूंना ज्यांनी बीट केलं आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. 4. यावेळेला जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. व्हाईट बॉलच्या साहाय्याने धावांची गती जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते 8 वरती. पुन्हा एकदा हाही बॉल वाईड आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आकार घेईल आणि आकार घेत असताना आपल्याला बघायला देखील मिळेल पुढे येताना. इथे फटका खेळला इनटू द गॅप मध्ये. अर्थातच आपण पाहतात मारुती माने यांचा अतिशय सुंदर पीस ऑफ क्रिकेट. मॅग्निफिसंट टायमिंग. बॉल सीमारेषा पलीकडे. 13 धावा. पुढील मॅच मध्ये CSK एका बाजूला आणि पाटील फलटण यांच्यातला एक चांगला सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. मॅचला इथून खऱ्या अर्थाने एक चांगल्या पद्धतीनं पहिल्याच षटकात 13 धावा. धावांची लयलूट प्रतिस्पर्धी संघानं प्रतिहल्ला आपल्याला पाहायला मिळतोय.
गोलंदाज जयेश संख्या आलेत. अनुप मात्र सॉफ्ट हँडनं बॉलला स्टिअर करतायत. तत्पूर्वी जर आपण तपासून पाहिलं तर फक्त सिंगल आणि या सिंगलच्या साहाय्यानं धावांची गती जर आपण तपासून पाहिली तर 14 धावा. इक्वेशन जर आपण तपासून पाहिलं तर सध्या बॉल आहे तुमच्याकडे 17 आणि 17 बॉलमध्ये 15ची गरज. व्हाईट बॉल आता 17 बॉल आणि 14 धाव्यांची गरज आहे. दोन आहेत ना इथे. ऑल राईट. सिंगल मात्र मिळते आणि या सिंगलच्या साहाय्यानं धावांची गती तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 बॉलमध्ये आता 13ची गरज. चांगला बॉल जयेश संख्या यांचा. अनुप आपल्याला पाहायला मिळतात. अनुप व्यवहारे हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असताना चांगलं यष्टीरक्षण. यष्ट्यांच्या मागे अगदी छोटे उस्ताद शाबान खूप चांगलं यष्टीरक्षण केलं त्यांनी. ज्या वेळेला कॅच टिपला मृण्मयीचा त्यावेळेला त्यांचं सेलिब्रेशन वेगळं होतं. अगदी कमी वयात क्रिकेट परिपटलावरती विराट कोहली यांना देखील त्यांनी पाहिलं असेल. त्या अनुषंगाने त्यांचं सेलिब्रेशन त्या पद्धतीचं राहिलं. पुढचा बॉल गोलंदाज तयार. मॅच होता कुठे आणि सामना येतोय कुठे यालाच तर म्हणतात क्रिकेट. आता संधी आहे आणि इथे पाहू शकाल एक चोरटी धाव. समन्वय चांगला असणं गरजेचं आहे. दोघांमधली कॉलिंग जस्ट नो आणि वेट या शब्दांवरती तुम्ही कसं काम करता. शेवटचा बॉल धावसंख्या 17. 13 बॉल आणि 12ची गरज. मारुती माने यांचा चांगला स्ट्रोक. सिंगल मात्र मिळते. या सिंगलच्या साहाय्याने 12 बॉल आणि 11ची गरज आहे. बारा बॉल आणि 11 धाव्यांची गरज. पहिल्याच षटकात 14 धावा ज्या आल्या त्या 14 धाव्यांनी मॅचमध्ये एक वेगळं वजन निर्माण केलं आणि ते महत्त्वाचं देखील होतं. जिथे धावा येणं अत्यंत गरजेची भूमिका होती. गोलंदाज तयार. यावेळेला जर आपण तपासून पाहिलं तर पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. 12 बॉल आहेत. 12 बॉलमध्ये 10 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत गोलंदाज पार्थ शिरगावकर. पार्थ शिरगावकर यांना आपण पाहू शकाल सध्या मैदानाच्या आतमध्ये. 10 बॉल आहेत. 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये 10 धाव्यांची गरज. सामना अटीतटीचा. शेवटच्या क्षणापर्यंत सामना दोन्ही बाजूनं झुकलेला. काय फटका खेळला मारुती माने यांच्या बॅटमधनं. स्क्वेअर ऑफ द विकेट, शॉर्ट पॉइंट आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध बॉलला खेळून काढलं. 11 बॉलमध्ये 8ची गरज. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं असाल काय फटका खेळला होता. पुन्हा एकदा मनगटाच्या साहाय्यानं लाईव्ह आपण पाहत होतो तो स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाला. आता सिंगल आणि या सिंगलच्या साहाय्यानं धावांची गती जर आपण तपासून पाहिली. यस पितळे मास्टर्स आपल्याला पाहायला मिळतात जे बँगलोरवरनं या मॅचचा आनंद घेतात. पितळे संघ जो आहे त्यांच्यासाठी त्यांच्या शुभेच्छा आल्यात आणि नो स्कोर घोषित केलाय. चौकार जरी असला तरी तो नो स्कोरचा आहे. म्हणजेच आता 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 6 धावा. 9 बॉल आणि 6 धाव्यांची गरज. नऊ बॉल आहेत आणि 9 बॉलमध्ये 6 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. आता पाहूया कोण जिंकणार आणि कोण हरणार. सर जुना बॉल असेल तर मैदानाच्या आतमध्ये पुरवा. यस बॉल आलाय. 9 बॉल आणि 6 धाव्यांची गरज. हा सामना आपण पाहताय जिंकण्यासाठी. चांगला फटका. अनुप यांनी देखील जबाबदारी स्वीकारली की एका बाजूला मारुती माने असतील तर त्यांच्या साथीनं फक्त उभं राहायचं आहे. 2 वर्षानंतर आता अनुप यांनी यावर्षी फॉर्म भरला आणि फॉर्म भरल्यानंतर त्यांचा फॉर्म देखील दाखवतात. 7 बॉल आणि 14 धाव्यांची झंझावत खेळी मारुती माने. क्या बात आहे. सेन्सिबल, कलात्मक.
7 बॉल आणि 4 धाव्यांची गरज आहे हा सामना आता जिंकण्याकरिता. शेवटचा बॉल बाकी असेल. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल सिंगल सिंगल आणि सिंगल. चांगलं क्रिकेट. 6 बॉल आहेत. 6 बॉलमध्ये 3 धावा. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना पोहोचला, ज्यामध्ये महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन 8 बॉल आणि 15 धाव्यांची एक नाबाद खेळी अर्थातच मारुती माने. चांगलं क्रिकेट त्यांनी दाखवलं आत्तापर्यंत. जी गरज होती एका फलंदाजाला की एका बाजूनं खेळपट्टीवरती उभं राहायचं आहे आणि त्यामध्ये मारुती माने पुढे आले आणि ज्यांनी जबाबदारी स्वीकारत असताना चांगलं क्रिकेट दाखवलं. आणि जिथे आता धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर संघाला पोहोचवून ठेवलंय सुसज्ज स्थितीमध्ये, अर्थात 26 वरती. 6 बॉल आहेत आणि 6 बॉलमध्ये 3 धाव्यांची गरज. एका बाजूला आपण पाहतात शिरगावकर लायन्स, ज्यांच्या पुढे अनबिटन हे टॅगलाईन होती, ती आता इथे थोड्या मला तरी वाटतं की थोडं कठीण काळात आलेत, संघर्षात आलेत. आता शिरगावकर लायन्स हा संघ थोडासा हद्दबल होत असताना मागे पुढे होईल का? सिंगल मिळणार. आता 5 बॉल आहेत आणि 5 बॉलमध्ये 2 धाव्यांची गरज. 27. मला तरी वाटतं या धावा जर चेस झाल्या तर मी म्हणेन की सर्वाधिक बेस्ट राहतील चेझिंगमध्ये, जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहतायत धावफलक देखील मोठं उभं केलं होतं आणि ज्यामध्ये सिंहाचा वाटा राहिला मारुती माने यांचा. 5 बॉल आहेत आणि 5 बॉलमध्ये 2 धाव्यांची गरज. शेवटचा सिंगल अनुपवरती येईल का हाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे. गोलंदाज तयार. एक वेळ तुम्ही 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 8 धावा काढू शकता, परंतु तुम्ही 5 बॉलमध्ये 2 धावा जर काढायला दिल्या तर मग थोडीशी तारेवरची कसरत राहते की या क्रिकेटच्या मैदानामध्ये, कारण प्रेशर असतो वेगळा. नो बॉल आणि इथे मारुती माने यांच्या बॅटमधनं विजयाची ही धाव आपल्याला बघायला मिळाली. वेल प्ले, मॅन ऑफ द मॅच या मॅचचे नो डाऊट अबाउट इट, अर्थात मारुती माने. क्लास क्रिकेट, प्युअर क्लास क्रिकेट आणि टेस्ट ठरतात मॅन ऑफ द मॅच. पुढील मॅचला जशी सुरुवात होईल आमच्या